समर आणि स्वानंदी मस्त वेळ घालवत असतात. समर स्वानंदीचे कौतुक करत म्हणतो, तुझ्या ज्या वाक्याने मी भारावून गेलो. थोडी मी भिजते, थोडे तुम्ही भिजा, थोडी मी कोरडी राहते, थोडे तुम्ही कोरडे राहा. आता समरला आठवतं जेव्हा नाटक चालू असतो त्याला स्वानंदी खूप आवडते आणि तो प्रेमाने तिचा हातात हात घेतो. हे आठवून त्याच्या अंगामध्ये रोमांस येतो आणि तो डोळे झाकून मुकळत असतो. आता स्वानंदी त्याच्याकडे बघते आणि प्रेमाने हसते. आता पुन्हा नाटक बघायला बसतात आणि खूप मजा घेत असतात. पण नाटक संपल्यानंतर स्वानंदी समोर जे काही उभं राहतं त्याने ती थक्क होते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. इकडे रोहन आणि अदिरा खूप खुश असतात. खरं तर रोहन अदिराकडून जरा जास्तच अपेक्षा करतो की आई काही जरी बोलली तर तू शांत बसायचं आणि तिच्यावरचा सगळा राग तू माझ्यावर काढायचा. मग त्या रागामध्ये तुम्हाला बोल भांड पाहिजे तर मार, पण आईला काही बोलू नकोस. पण आदिरा मात्र स्पष्ट वक्ता असते. ती रोहनला सांगते, एकावरचा राग मला दुसऱ्यावर काढायला नाही जमणार. मला ज्या माणसाचा राग आला मी त्यालाच बोलणार. पण हे सगळं बोलूनही आदिरा बदललेली असते. त्यांना दोघांना हसताना बघून मंदाकिनीचा खूप जळफळाट होतो आणि ती ओरडत म्हणते, करा करा माझ्या, इथे माझा पाय दुखतो त्याची कुणालाच पडलेली नाही. आदिरा म्हणते, आई काय झालं, मी करते ना काम, बोला काय करायचं. पण मंदाकिनी मात्र यावरही चिडी लावते आणि म्हणते, तू कसलं डोंबल्याचं काम करणार. ती स्वानंदी पण निघून गेली. प्रत्येकाला स्वतःची पडलेली आहे, माझं कुणाला काहीच नाही. रोहन म्हणतो, आई स्वानंदी ताईला पण तिचं घर आहे, तू सांग ना आम्ही करतो ना. आदिरा म्हणते, हो आई. पण मंदाकिनी काही केले ऐकत नाही. पण आदिरा मात्र रोहनच्या सांगण्यावरून खूप शांततेने घेते आणि मंदाकिनी तेवढा अतिरेक करत असते. घरी मलिकाचा मात्र खूप जळफळाट होत असतो. ती विचार करते, हे समर आणि स्वानंदी आज गेले कुठे, कुठे जातात, काय करतात, साधं सांगत पण नाही. समर आणि स्वानंदी बाहेर येतात आणि काहीतरी खायला घेतात. स्वानंदी समरला प्रेमाने भरवायला लागते. तेवढ्यात त्याला फोन येतो. समोर फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. समोरचा व्यक्ती म्हणतो, तू खरंच आलास नाटकाला. समर आता खळखळून हसायला लागतो. तो म्हणतो, मला भेटायला ये. समोर म्हणतो, चला स्वानंदी. ती कुठे. आता समोर तिचा हात पकडतो आणि घेऊन जातो. पण समोरचा व्यक्ती बघून स्वानंदी एवढी थक्क होते आणि बघतच राहते. कारण नाटकामध्ये स्वप्नील जोशी असतो तर साक्षात तिच्या समोर उभा असतो. आतापर्यंत बाबांबरोबर नाटकाला जाणारी स्वानंदी नेहमी मागच्या सीटवर बसलेली असते. समोरमुळे तिची एवढी चंगळ होत असते की स्वानंदी पुढच्या सीटवर बसते. तिला खूप आनंद वाटतो आणि एवढंच नाही, नाटकातला स्वप्नील जोशी तिच्या समोर उभा असतो. आता अजून काय बघायचं राहिलं. तो समरला बघतो आणि मिठी मारतो. आता तर स्वानंदी तोंडाला साथ लावते. समर आता ओळख करून देतो, ही माझी बायको स्वानंदी राजवाडे. स्वप्नील जोशी म्हणतो, हा नाटकाला आला म्हणजे कमालच आहे. समोर म्हणतो, अरे यांच्यामुळे मला कुठे सवय नाटक बघायची. तो स्वानंदीला म्हणतो, बाय द वे तुम्हाला आवडतं का नाटक बघायला. आता स्वानंदी एवढी भारावून गेलेली असते. तिच्या पहिले समरच हात करतो. लहानपणी स्वानंदी म्हणते, मी लहानपणापासून माझ्या बाबांसोबत सतत नाटक बघायला येते. मला खूप आवडतं नाटक बघायला. स्वप्नील म्हणतो, अच्छा म्हणून हा आला तर. आता दोघं घरी येतात. ते हसतच. मलिका बघते हे दोघं पण खळखळून हसतायत. ती विचार करते, हे एवढे आनंदित का आणि गेले कुठे होते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता मात्र तिला इतकं कसं तरी होत असतं की दोघं हसतात का. आता माहिती काढण्यासाठी ती समर, आलास, अरे कुठे गेला होता, सांगून नाही गेला. आता स्वानंदी काकूला बरोबर हेरते. समर सांगणार तेवढे ती हात दाबते. मलिका म्हणते, स्वानंदीच्या आईला भेटायला गेला होतात का. काय गे स्वानंदी, राहायचं ना अजून थोड्या दिवस, तुझ्या आईला तुझी गरज होती. स्वानंदी म्हणते, कसं आहे ना काकू, राहिले असते, पण मी राजवाड्यांना फोन केला की त्यांना फोन येतच नाही आणि मला राजवाड्यांनी फोन केला की मला फोन येत नाही. आता मला दोघांना पण कळेना असं का होतंय. म्हणून म्हणून मी आले इकडे. आता मलिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. स्वानंदी हेरते आणि म्हणते, नाही नाही नाही, तुम्ही काळजी नका करू, मी शोधून काढेल. कारण आमच्या मोबाईलमध्ये तशी हिस्ट्री असणार. आता बघूया मलिकाने मंदाकिनीची पोलकोल होते की काय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.